जरा मॅचला होते सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती मात्र चांगली सुरुवात केली, ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक या धावसंख्येने टीमचं अकाउंट ओपन झाले. एका बाजूला जर टीम पाहिले तर 8686 किंग्स आणि ग्लॅडिएटर्स असा सामना. टॉस जिंकला नयन पाटील आणि संपूर्ण टीमने. अगदी टीम कॅप्टन नयन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्याने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम ग्लॅडिएटर्स या संघाला. हो, पहिल्याच बॉल ऑन साईडला मात्र खेळायचं होतं, फटका फसला. दया दरवाजा तोड दो असं म्हणत असताना मात्र दयाने कॅच कॅरी केलाय आणि अर्थातच विकेट्स होते पतन. गडी क्रमांक 1 पहिला बाद होत असताना ग्लॅडिएटर्स या संघाचा प्रवीण बॅक द डगआउट. न्यू बॅट्समॅन एंटर झालाय किशोर. गोलंदाजी मार्क वरती जर आपण पाहिलं तर किरण आहे. स्ट्रायकर एंडला बॅट्समॅन किशोर आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरले. एक गडी बाद झाल्यानंतर आतापर्यंत टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2. यावेळेस अगदीच लेग स्पिन पद्धतीचा बॉल त्याला मात्र नक्कीच ड्राईव्ह करत असताना एकदा मिळाली. हो, यावेळेस नो बॉल वरती मोठा प्रहार, बॉल निघून चाललाय अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सीमारेषा पार येतोय षटकार बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. अंतिमचा एक बॉल. हो, पुन्हा एकदा मात्र 30 दिशा तोच गोलंदाज, परंतु यावेळेस मात्र क्षेत्र निवडलंय ते म्हणजे अर्थातच चौकाराचं. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे जवळजवळ 13 या आकड्यावरती. यावेळेस टीमचा बॉल होता आणि आता जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे अर्थातच सोनू. हो, यावेळेस पहिल्याच बॉल वरती स्वागत केले सोनूचं, परंतु खूप चांगला फील्ड प्लेसमेंट. एकदा फिल्डिंग आवडली असते तर टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम क्षेत्ररक्षक. अगदीच आपल्या संघासाठी जवळजवळ 4 धावा मात्र वाचवल्यात. अप्रतिम कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे मात्र फिल्डिंगचं साथ लाभली आहे गोलंदाज त्या प्रकारची मात्र फिल्डिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू होईल. एक धाव मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 2 चेंडू अखेरीस 18.
यावेळेस पुन्हा एकदा मात्र मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात विकेटचं होते पतन. गडी क्रमांक 2 परतत असताना किशोर तो देखील परतलाय. यावेळेस न्यू बॅट्समन सुशांत आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावरती कंप्लीट होते ती म्हणजे सिंगल, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 19 या आकड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याच्या प्रयत्नात अगदी बॉलर नक्कीच प्रयत्न करतोय. अंतिमचा एक बॉल. टीमची धावसंख्या 20. हो यावेळेस वी शेप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दैन्यात यात कुठलीच चुकी करत नाहीये. पुन्हा एकदा विकेट होते पतन. तू चल मे आहे अशी काहीतरी दयनीय अवस्था होत असताना या शतकामध्ये जवळजवळ धक्के लागले ते म्हणजे 2 आणि ग्लॅडिएटर्स या संघाचे गडी बाद झालेत आतापर्यंत 3 बाद. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आलाय अर्थातच ऋषिकेश. यावेळेस अगदी खोलर पद्धतीचा बॉल त्याला ड्राईव्ह केलाय. अगदी अलॉंग द कार्पेटच्या स्वरूपात बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, ज्या ठिकाणी मिळते एक सिंगल. प्रत्येक धाव मात्र नक्कीच महत्वाची राहिली, ती काढायची देखील आहे. तीच धावसंख्या मात्र नक्कीच टीम ग्लॅडिएटर्स हा संघ मात्र काढत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजून एक धाव मात्र ऍड होते म्हणजे टीमची धावसंख्या 22. 2 चेंडू अखेरीस 22 धावा. स्ट्रायकर रेंजला बॅट्समन येतो म्हणजे प्रशांत. हो यावेळेस सबमिडिंग डिलिव्हरी, अगदीच खोलर पद्धतीचा बॉल डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव तर डेफिनेटली मिळते, परंतु बॉलर नक्कीच अप्रतिम स्पेल हातात. यावेळेस कुठेतरी दिशेपासून भरकटे 1+1 वाईट +1 अशा 2 धावा ऍड होतील. आतापर्यंत टीमची धावसंख्या 25. हो यावेळेस पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केले, परंतु क्षेत्ररक्षक आणि विकेट किपर आता मात्र साथ सोडतोय. कुठेतरी मात्र हा चेंडू थांबवायचा होता. यावेळेस पुन्हा एकदा वाईट +1 आणि अर्थातच आपण पाहिलं तर 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन देखील पोहोचते आपल्याला 28. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंडला बॅट्समन भुवी. हो यावेळेस मात्र बॅटचा फेस ओपन केला, ऑन साइडला मोठा धमाका बॉल चाललाय भुवीच्या बॅटमधून सीमारेषा पलीकडे 6 या धावसंख्येसाठी. अंतिमचा 1 चेंडू शिल्लक, म्हणजे अंतिमच्या चेंडूवरती अजून एक मोठा फटका आला तर डेफिनेटली एक चांगला टोटल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु यावेळेस अगदीच गोलंदाज कुठेतरी प्रयत्नात मात्र नक्कीच लाईन मिस करतोय. अजून एक धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 35. यावेळेस स्विंग एन मिस, अगदी बाईच्या स्वरूपात येणारी शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ते म्हणजे 36 या आकड्यावरती. आतापर्यंत गडी बाद झालेत ते म्हणजे 3. यावेळेस पहिल्या चेंडूवरती स्वागत करत असताना गोलंदाजाचं अर्थातच आपण पाहतोय तो म्हणजे नाही आता 36 झाला. 40 गोलंदाजी मार्क होती सुमित. हो यावेळेस मात्र फुल टॉस होती, त्याला मात्र अगदी स्टॉप केलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षक, कौतुक करावं लागेल. खूप चांगला फिल्डिंगचा दर्जा, अगदी 100 आउट ऑफ 100 मात्र द्यावे लागतीलच. अप्रतिम फील्ड प्लेसमेंट. एक धाव तर नक्कीच मिळाले. म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि सुमितने जवळजवळ त्या 2 चेंडूवरती धावा खर्च केला त्या म्हणजे 5 आणि ग्लॅडिएटर्स टीमचं टोटल जाऊन पोहोचले ते म्हणजे जवळजवळ 41.
41. आणि आता जर आपण पाहिलं तर अजून एक धाव त्याच्यामध्ये ऍड करा म्हणजे 42 धावा. 42 आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये एकदा जोरदार ड्राईव्ह जाऊ द्या. अगदीच फॅविकॉल जणू काय हाताला चिटकवून आलाय की काय हेच आपल्याला पाहायला मिळालं या मोमेंटला. अगदी जसा हात टाकला तसा मात्र चेंडू थेट चिपकावा. अगदी फॅविकॉल का जोड मत छुटेगा नाही असा मात्र कॅच त्या ठिकाणी पकडलाय. अर्थातच क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विकेट्स होते पतन म्हणजे गडी बाद होते टीम ग्लॅडिएटर्स या संघाच्या. जवळजवळ आपण पाहतोय ते म्हणजे चार गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 42 42 या आकड्यावरती. आणि टीमचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. ने बॅट्समन प्रतीक सुमित गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस अगदी अलॉंग द कार्पेट अगदी घरंगळत चेंडू चालेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. ज्या ठिकाणी मिळेल ती म्हणजे एक सिंगल. आणि टीमचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीमची देखील धावसंख्या पुढे सरकेलच परंतु त्याआधी मात्र नक्कीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हो यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक एक धावसाठी कॉल आहे दुसऱ्यासाठी मात्र कॉल नव्हता. येस नो वेट वॉच या गोष्टी मात्र नक्कीच विचार करता आला नाहीये. विकेटचं होतंय पतन. रनआउटच्या स्वरूपात मात्र विकेट कोणाची जाईल. अर्थातच दोन्हीच पंच आपल्या निर्णयाशी सहमत राहतील आणि त्यानंतर तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईलच. तत्पूर्वी आपण नक्कीच किशोर दादा विनंती असेल आपण आतमध्ये जाऊ नका कारण की हे पंच आपलेच आहे त्यामुळे ते नक्कीच निर्णय घेतील त्यानंतरच तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टीमची धावसंख्या 44. चव्वेचाळीस धावा आल्यात. ओमकार धामनसकरने जर 3 बॉल 3 षटकार मारले तर सागर याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. परंतु कॅश प्राइज लावण्याच्या आधीच सॅगीला मात्र परतवलंय. यावेळेस काय घडतंय पंच काही इशारा देतील. अर्थातच पंच काय डिसिजन असणार आहे. नो बॉल. थँक्यू. यावेळेस फाईट एक धाव ऍड होते म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 47. 47. यावेळेस फुल टॉस होती. यावेळेस आपण पाहिलं तर एकदा बॅट होते. किती बॉल झाले
फिर वाइड, नो बॉल पे एक रन आया, फिर वाइड डाला. हाँ वाइड, फिर एक, फिर एक. किती बॉल झाले? थांब ना, अशी थांब ना, किती बॉल झाले? अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्कोर काय आला? स्कोर किती आला तुझ्या? यार कितना, एक मिनट ओवर पहला बॉल डॉट था आप बोल रहे हो ना? हाँ, नो प्ले एक रन आया. एक रन आउट हुआ ना? आप वही पकड़ के रे, पहिला ही डॉट ना रन आउट था. अच्छा रन आउट. तर पुन्हा एकदा आपण पाहायला मिळतं ते म्हणजे अर्थातच स्कोर कितना हुआ पता नहीं. लास्ट के 2 डॉट हो गए ना. हाँ डॉट 52 को भी नहीं, 52 को भी नहीं, 51 52 पण 52 धावसंख्येचं टार्गेट असणार आहे. तर यानंतर होणारा सामना ऐरोली टायटन्स विरुद्ध टीजी पेस. दोन्ही टीम कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं आहे. ऐरोली टायटन्स आणि डीजे पेस दोन्ही टीम कॅप्टन विनंती करेन की आपण लगेच या. बैट्समैन भी आ गया. 52. तर ऐरोली टायटन्स टीम कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी या. ऐरोली टायटन्स टीम कॅप्टन विनंती करेन की आपण टॉस साठी या, कारण की आपणास इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करायचा आहे आणि 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी किरण, त्याच्यासोबत सलामीला आलाय तो म्हणजे नयन पाटील. 8686 किंग्सचा प्रामुख्याने संघ मालक आणि आज संघ मालकांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अर्थातच 52 ठीक आहे आलेत ना. डॉट आहे ना. डॉट थांब आता एक ओव्हर थांब आता एक ओव्हर. तर यावेळेस एक धाव कंप्लीट होते. एक बॉल, दोन बॉल एक. 2 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या 1. यावेळेस नो बॉल, पंचांचा आवाज आला. अर्थातच नो +1 बाय 1 गेट 1 फ्री. एकावरती एक धाव फ्री अगदीच सहजरित्या मात्र मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोचते अगदीच 1-1 2-2 या धावसंख्येने मात्र नक्कीच पुढे सरसत असताना आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी टीमची धावसंख्या 3 चेंडू अखेरीस 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेचायचा आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी दैनात आहेत. चांगला प्रयत्न. अगदी एका बाजूला ग्लॅडेड टीम, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर 8686 किंग हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस भन्नाट वेगाने बॅट फिरवली होती. बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा उशिरा झाला. आतली कडा लागून बॉल झाला बिहाइंड स्टंप. अंतिमचा बॉल अजूनही शिल्लक आहे. तर या ठिकाणी टॉस केला जातोय. एका बाजूला डीजीपीस आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिले तर आयर्ली टायटन्स. या दोन्ही संघामध्ये टॉस जिंकला टीम डीजीपीस या संघाने आणि आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा हे विनंती असेल. टीमची धावसंख्या 1 षटकाखेरीस 7 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ते म्हणजे टीम 8686 किंग्स या संघाला जवळजवळ 24 चेंडू आणि 45 धावा. यावेळेस एक धाव कमी करा म्हणजे अर्थातच 44 धावसंख्येची अजूनही आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती विकी आलाय. यावेळेस अगदीच कार्पेटच्या द्वारे चिरून चेंडूला खेळून काढले, परंतु काय घडेल मैदानाच्या आतमध्ये सांगता येणार नाही. अगदीच घड्याळाचे काटे जसे मात्र पुढे सरकतात तसा मात्र क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटमध्ये एक एक धाव मात्र नक्कीच पुढे सरकत असताना पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय, परंतु काय घडतंय, एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. विकी आहे गोलंदाजी मार्क वरती, राईट आर्म अराउंड विकेट. 2 चेंडू अखेरीस 10 धावा. हो यावेळेस काय घडतंय, विकी अगदी चाहता वर्ग भरपूर आहे विकीचा, अगदी समालोचक म्हणून नक्कीच त्याला आपण पाहत आले. आता गोलंदाजीच्या जोरावरती आहे, परंतु यावेळेस विकेटचं होते पतन. गडी क्रमांक 1 पहिला धक्का टीम 8686 किंग्स या संघाला मिळतोय. अर्थातच किरण तो परतत असताना डगआउटच्या दिशेने. तर नुकता टॉस दाखल झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे टीम डीजीपीस या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. अगदीच जशी मॅच संपेल तसा मात्र नक्कीच आपण मैदानाचा ताबा या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि आज आपण पाहिलं तर व्हाईट हाऊस प्रीमियर लीग मध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अनिकेत दादा वैती हे उपस्थित राहिले, तर त्यांना मी विनंती करेन की आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचे परमित्र नितेश दादा पाटील त्यांनी देखील जेवणाचा आस्वाद या स्पर्धेच्या वतीने त्यांनी देखील घ्यायचा आहे. आणि अर्थातच आपण पाहिलं तर शतकाची देखील समाप्ती झाली, म्हणजे या शतकामध्ये जवळजवळ धावा खर्च केल्या त्या म्हणजे 2 आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 षटका अखेरीस 10 या आकड्यावरती 10 ऑन स्कोर बोर्ड. तर नितेश पाटील आणि अनिकेत वैती अगदीच प्रामुख्याने उपस्थित राहिलात, आपले खूप खूप आभार. आपण नक्कीच या स्पर्धेच्या वतीने खूप चांगलं जेवणाचं आयोजन आणि नियोजन केलंय, तर आपण देखील जेवणाचा आस्वाद लुटा. आयोजक कमिटीने नक्कीच तुम्हाला इन्व्हाइट देखील केलं, अगदी प्रामुख्याने प्रमुख अतिथी म्हणून आपण आहात. यावेळेस काय घडतंय, मगाच पासून विकी सगळ्यांची मजा घेत होता, पण आता विकीच्या हातातूनच जेल का कमाल तेल के साथ, अर्थातच हाताला जणू काय तेल लावून आलं तसा मात्र बॉल निसटतोय. यावेळेस प्रयत्न राहिला चेंडू अडवण्यासाठी, एकच धाव त्या ठिकाणी मात्र मिळते, म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 2 चेंडू अखेरीस 13 या आकड्यावरती 13 लॉस ऑफ 1 विकेट. बॅट्समन आपण पाहिलं तर अर्थातच ऋषिकेश स्ट्रायकर एंडला. स्ट्रायकर एंडला गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे किशोर. यावेळेस अगदीच डाव्या स्टिकच्या प्रचंड बाहेर चेंडू रिलीज झाला, त्यामुळेच मात्र एक्स्ट्राच मिळतात. एक्स्ट्रा देखील फायदेशीर आहेत. यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा ऍड होते, कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच समीकरण बदल. इथून पुढे नक्कीच प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल.
हो यावेळेस मात्र व्ही शेप मध्ये मोठा फटका खेचत असताना विकेटचं होते पतन. गडी क्रमांक 2 ऋषिकेश केंगार त्याला देखील परतावं लागते डग आउटच्या दिशेने. माफ करा एकच धाव मिळते बाईकच्या स्वरूपात. माफ करा एकच धाव मिळते बाईकच्या स्वरूपात. तदच आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे विकीच्या हातामध्ये त्याने कॅच त्या ठिकाणी मात्र टिपलाय. 100 कॅच आपल्याला पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 17. म्हणजे आता जर इथून पुढे खेळलं तर नक्कीच त्या काही धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला अगदी सहजरित्या करता येईल ज्या ठिकाणी आवश्यकता असणार आहे. अरे तू कॅल्क्युलेशन कर ना काय अजूनही 35 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम आहे. प्रामुख्याने गोलंदाजी मार्कवरती प्रतीक स्ट्रायकर एंडला जर बॅट्समन आपण पाहिले तर मूर्ती लहान पण कीर्तिमान सुमित आहे. यावेळेस आउटसाइड द ऑफ स्टंप बाईटच्या स्वरूपात मिळेल धावती म्हणजे 1. एकच धाव असणार आहे म्हणजे पंच बाईकच्या स्वरूपात ही 1 धाव असणार आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे अर्थातच 18 ऑन स्कोरबोर्ड. हो यावेळेस कॉट बिहाइंडची संधी जरूर चालून आली होती परंतु बॅट थोडीशी उशिरा असता क्षणी जर आपण पाहिले तर पंच आता काय निर्णय करतील कारण की जरी जाळीला वरती चेंडू लागला असेल तरी पण नक्कीच पंच काही इशारा देतील त्यावरती आपण नक्कीच तो डिसिजन तुमच्यापर्यंत कळवणार आहोत. अर्थातच विकेट आहे. सोनू अगदी अतिघाई आणि संकटात नाही घाई भरपूर केली त्यामुळेच मात्र अगदीच संकट आलं टीम 86 किंग्स या संघावरती. अर्थातच गडी बाद झालाय तर म्हणजे अर्थातच सोनूच्या स्वरूपात न्यू बॅट्समॅन एंटर झालाय चिन्मय. यावेळेस विकेट पंचांनी मात्र इशारा दिला अर्थातच बाद व्हावं लागेल. सुमित त्याला देखील परतवलंय. न्यू बॅट्समॅन आला प्रफुल्ल. आल्या मात्र बॅटचा पेस ओपन केला नॉन स्ट्रायकर एंडला मात्र थ्रो राहिला असता परंतु काय घडते 1 धाव तर कंप्लीट होते. 4 चेंडू अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू अखेरीस 20 धावा. अंतिमचा 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे. हो यावेळेस वॉर्निंग दिली शेवटच्या चेंडूवरती. अर्थात आम्ही सामना डेफिनेटली जिंकू परंतु अंतिमचे 2 शतक आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे. माफ करा अजूनही 1 शतक आहे म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे आतापर्यंत 4 षटका अखेरीस जवळजवळ 20 आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 32 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 32 धावा कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. प्रामुख्याने व्हाईट हाऊस प्रीमियर लीग गोलंदाजी मार्ग करते सुशांत. स्ट्रायकर एंडला चिन्मय. नॉन स्ट्रायकर एंडला प्रफुल्ल. 86 किंग्स या संघाला जिंकण्यासाठी जवळजवळ 32 ही आवश्यकता. यावेळेस काय घडलं जाईल अर्थातच डॉट बॉल. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु काय घडतंय विकेटचं होते पतन. अगदी शरीरावर विकेट किपरच्या चेंडू जाऊन आदळला आणि थेट त्यानंतर यष्टांवरती आदळला त्यामुळेच मात्र परतावं लागलं डगआउटच्या दिशेने. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत.
जिंकण्यासाठी 32. या अशा धावा दिल्या तर डेफिनेटली टीम 86 किंग हा कुठे ना कुठेतरी मात्र विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचू शकतो. परंतु या धावा देखील थांबाव्या लागतील. अगदी मागच्या दरवाजातून मात्र जसं आपण आतमध्ये शिरतो ना तसा मात्र नक्कीच हा चेंडू कुठे ना कुठेतरी मात्र नक्कीच मागच्या बाजूने आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न करते गोलंदाज सुशांत. त्यावरती दिशा मिस केली परंतु यानंतर लाईन चांगली पकडली. यावेळी आतमध्ये येणार चेंडू अगदी सहजरित्या एक धाव कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 24-24. डायरेक्ट हिट आधीच +1. पाच बॉल 26 आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा एक बॉल अजून एकदा ऍड करा म्हणजे टीमची धावसंख्या 27-27. यावेळेस कुठेतरी मात्र नक्कीच सामन्यापासून मात्र दुरावले टीम 86 किंग. हार्ड लक टीम, खूप चांगलं प्रदर्शन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अभिनंदन असेल नेक्स्ट मॅच साठी. आणि अभिनंदन असेल ते म्हणजे अर्थातच ग्लॅडिएटर्स या संघाचं. तर जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल